सुरगाणा तालुक्यातील शेतकरी बांधवांचा बेमुदत पायी लाँग मार्च अखेर नाशिक जिल्ह्याच्या वेशीवर मुक्कामासाठी पोहोचला। दिंडोरी येथील कांदा मार्केट परिसरात आंदोलकांनी आज मुक्काम करण्याचा निर्णय घेतला। आज सकाळी पांडाणे येथून शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकच्या दिशेने मार्गस्थ झाला। 5 ते 6 हजार शेतकरी रस्त्याने पायी नाशिककडे आगेकूच करत निघाले होते। वणी येथील भगवान बिरसा मुंडा चौकात महाराष्ट्रातील शेतकरी नेते कॉम्रेड जापी गावित व आंदोलनात सहभागी शेतकरी बांधवांचा नागरिकांकडून जंगी सत्कार करण्यात आला। त्यानंतर वणी शहराचे सरपंच माननीय श्री मधुकर भरसट यांनीही जोरदार सत्कार करून शेतकरी कष्टकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत व महत्त्वाच्या प्रश्नांचा मार्ग मोकळा करून त्यांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी आंदोलक शेतकरी करत आहेत। घटनेच्या चौकटीत बसणाऱ्या हक्कांसाठी हे आंदोलन असून हक्काची वनजमीन, हक्काची वीज, हक्काचे पाणी, पैसा, कायद्यानुसार युवकांची नोकरी, भरती, जिल्हा परिषद व आश्रमशाळांमधील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची भरती करावी, ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावं, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, तसेच फॉरेस्ट प्लॉटधारकांना बोनस द्यावा अशा विविध विधायक मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्यात। गेल्या 5 दिवसांपासून थंडी गारठ्यात रस्त्यावर मुक्काम करत हे आंदोलन सुरू आहे। मात्र गेंड्यांच्या कातडीचे महाराष्ट्र सरकार व निष्काळजी जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने सुरगाणा तालुक्यातील शेतकरी आंदोलक आज नाशिकच्या वेशीवर येऊन ठेपले। दिंडोरी येथे सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील मिळून जवळपास 10,000 आंदोलक मुक्कामासाठी एकत्र आलेत। उद्या दिनांक 23 जानेवारी रोजी पेठ, कळवण, चांदवड, देवळा, सटाणा, इगतपुरी तसेच इतर तालुक्यातील किसान सभेच्या आंदोलकांची मोठ्या प्रमाणात भर पडणार असून 20 ते 25 हजारांच्या आसपास शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत। त्यामुळे उद्याच्या पायी किसान लाँग मार्चकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।